Hello, welcome student. Today we study about the rumination. What is rumination? Which animals are ruminant? What do you mean by rumination? विद्यार्थ्यांनो, तुम्ही कदाचित निरीक्षण केलं असावं की गाय, बकरी, कॅमल असे काही प्राणी आहे जे त्यांचं अन्न क्विकली खातात, पटकन खाऊन घेतात आणि नंतर हळुवारपणे शांत बसून ते परत तोंडामध्ये आणून ते परत चावतात आणि बारीक करून परत गिळतात. अशा या प्रोसेसला आपण रवंथ करणे असं म्हणतो. गाय रवंथ करते म्हणजेच काय करते? द प्रोसेस कॉल्ड ॲज रुमिनेशन. त्यांचं अशा वेगळ्या प्रकारे कॉम्प्लेक्स प्रकारे त्यांचं डायजेशन असते आणि ते पूर्ण करत असतात. तर मग आज आपण याच्याबद्दलच बघणार आहोत की रवंथ करणे म्हणजे काय, म्हणजे रुमिनेशन प्रोसेस म्हणजे काय ते आपल्याला आज बघायचं आहे. या प्राण्यांना आपण कर्ड चिविंग ॲनिमल असं सुद्धा म्हणतो. त्याचं कारण असं की ते कर्ड चिव करतात. व्हॉट इज कर्ड? कर्ड म्हणजे काही नसून त्यांनी गिळलेलं जे अन्न आहे ते परत तोंडात आणतात, त्याला आपण कर्ड म्हणतो. कर्ड म्हणजे काय तर पार्शियली फर्मेंटेड फूड असते ते आणि ते अर्धवट डायजेस्ट झालेलं असते. ह्युमनची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे तर ती सिंपल आहे कम्पॅरेटिव्हली रुमिनंट ॲनिमलपेक्षा. ते कशी काय तर ह्युमन बिंगच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एक स्टोमॅक असते, परंतु रुमिनेशन ॲनिमलच्या पोटामध्ये मात्र अनेक कंपार्टमेंट्स असतात आणि त्या कंपार्टमेंट्सला वेगवेगळे नाव दिलेले आहे. आणि Students, you must have observed some animal such as cows, goats, swallowing food and then chewing it by bringing it back to the mouth. This partially digested food is called curd, and the animal are also called as curd chewing animal. The curd chewing mammals having a stomach divided into 4 compartments are called ruminants. You can see the writing on the pavement. Young kids, they're growing up in basements. Online, a whole new generation. I'ma make mine, so you better go take it. Always, they need a new replacement. Decentralized game. And the process by which they takes their nutrition is called rumination. Ruminants have a complicated digestive system characterized by the presence of 4 chambers. Number 1, rumen. Number 2, reticulum. Number 3, omasum. And number 4, abomasum. The food is first swallowed and stored in first chamber called the rumen. The food gets partially digested in the rumen and is called curd. The curd is then transferred to the second chamber, the reticulum. From reticulum, the curd returns to mouth of the animal and then it thoroughly chewed again. Once the food is chewed, it gets shallow for the second time and moves to the third chamber called omasum, where water is absorbed from the partially digested food. The food from omasum is then pushed into the fourth chamber, abomasum, where its food is acted upon by digestive juices. It is also called true stomach. The food is then passed into the small intestine, where the final absorption of food takes place and the process of digestion ends. The waste are finally egested out of body. त्यांच्या या प्रोसेसमध्ये त्यांच्या चाऱ्यांचं अतिशय महत्त्व आहे. त्यांची जे फूड आहे ते मॅक्सिमम ग्रासेस, प्लांट वेस्ट असते. जनरली त्यांचं फूड प्लांट्स असते आणि ते अतिशय कठीण असते पचायला. महत्त्वाचं न्यूट्रिशन त्यामध्ये असते, हार्ड न्यूट्रिशन. आणि या मटेरियलचं नाव आहे सेल्युलोज. सेल्युलोज डायजेशन करण्यासाठी ही नेचरनी अशी ही प्रोसिजर केलेली आहे जे फक्त हर्बिव्होरस
या रुमिनंट्स ॲनिमल्स पचवू शकतात बट नॉट ह्युमन बिईंग. हे 4 चेंबर कशासाठी? तर ते 4 चेंबर सेल्युलोज डायजेशन करण्यासाठी. त्यांचं डायजेशन कसं होते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम ते त्यांचं फूड चारा जो असते तो पटकन घाईघाईत खाऊन घेतात आणि त्यांच्या पहिल्या चेंबरमध्ये जाऊन ते राहतं आणि त्यामध्ये सलायवा मिक्स होतो म्हणजे डायजेशन सुरू होऊन जाते आणि त्यानंतर तिथे थोडा वेळ राहिल्यानंतर ते फूड मटेरियल सेकंड चेंबरमध्ये जातं आणि सेकंड चेंबरमध्ये मात्र ते पार्शियली फर्मेंटेड होतं आणि तिथून परत रिग्युरेटसाठी परत तोंडात जातं आणि तिथून परत रिच्यू झाल्यानंतर जे गिळल्या जातं ते मात्र आता 3rd चेंबरमध्ये रिटर्न येतं आणि 3rd चेंबरमधून ते 4th चेंबरमध्ये जातं आणि त्यानंतर ते इंटेस्टाईनमध्ये एंट्री घेतं आणि मग पुढची डायजेशन सिस्टीम सुरू होते ॲब्सॉर्प्शनची आणि फायनली ॲब्सॉर्प्शन कंप्लीट झाल्यानंतर इजेशन होत असते. अशा रीतीनं त्यांचं डायजेशन जे आहे ते वेगवेगळ्या स्टेपमध्ये फॉलो होतं. पहिलं आहे इंजेशन, सेकंड वन फर्मेंटेशन, थर्ड रिग्युरेटेशन, देन अँड फोर्थ रिचिविंग, देन डायजेशन and then absorption and finally ejection out of body. हार्ड सेल्युलोज डायजेस्ट करण्यासाठी अशा प्रकारची एक वेगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम या ॲनिमल्समध्ये आहे आणि या पद्धतीनं ते त्यांचं न्यूट्रिशन मिळवत असतात आणि म्हणून त्यांना रुमिनेशन असं या प्रोसेसला म्हटलेलं आहे. ॲनिमल्सला रुमिनंट्स ॲनिमल म्हटलेलं आहे. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज कर्ड चिविंग ॲनिमल्स. Different names of animals are cow, goat, camel, rabbit, giraffe, deer, buffalo, bullock, and many more. You can see the writing on the pavement. Young kids, they're growing up in basements. Online, a whole new generation. I'ma make mine, so you better go take it. Always they need a new replacement. Decentralized, can't contain it. We're changing lives, yeah, upgrading. Call it suicide of the older generation. What keeps you up at night, yeah? Make all the demons quiet, yeah. We were built to